अशोक खरात प्रकरणात अनेक नेत्यांचे फोटो आतापर्यंत समोर आले आहेत, त्यामुळे हे नेते सुद्धा शंकेच्या फेऱ्यात सापडले आहेत। त्यात खरात सोबत काही मंत्र्यांचे लागे बांधे होते असा आरोप संजय राऊत वारंवार करतायत। त्यानंतर आता खरातच्या गैरकृत्यांमध्ये कॅबिनेट मंत्री आणि काही आमदारांचा प्रत्यक्ष सहभाग आढळला तर राज्यातलं सरकार कोसळू शकतं असा खळबळजनक दावा एकनाथ खडसेंनी केलाय। बघूयात। गेल्या काही दिवसांपासून खरातचे रोज नवनवे प्रताप समोर येत आहेत। खरात तर तुरुंगात गेला, पण आता खरात सोबत असलेल्या संबंधांमुळे काही नेते सुद्धा अडचणीत आले आहेत। खरात सोबतच्या जवळीकीमुळे रुपाली पाटील चाकणकरांना आपलं पद गमवावं लागलं। त्यानंतर सरकारमधल्याच काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून केली जाते। त्यातच एकनाथ खडसेंनी अशोक खरातमुळे सरकार सुद्धा कोसळू शकतं असा दावा केलाय। खरातच्या चौकशीत मंत्र्यांचा सहभाग उघड झाला तर राज्याच्या राजकारणात भूकंप येईल असं खडसेंनी म्हटलंय। अगर 8 कैबिनेट का नाम है, 8 कैबिनेट का प्रत्यक्ष सहभाग हो या 39 आमदार हो, इनका कोई सहभाग हो तो महाराष्ट्र की राजनीति में पूरे भूचाल हो जाएंगे और पूरा इसमें राजनीतिक हलचल में सरकार भी बदल सकती है। इतने सारे जो लोग हैं इनके नाम आ रहे हैं तो बात तो बड़ी है। इसमें बड़ा आदमी इनको कोई संरक्षण दे रहा है, क्योंकि अभी तक तो इनको अरेस्ट हो जाना चाहिए था, अभी तक तो इनकी इंक्वायरी के लिए बुलाना चाहिए था, पर अभी तक इंक्वायरी के लिए नहीं बुलाया जा रहा है। इंक्वायरी धीमे चल रही है, इसका मतलब कोई ना कोई ये दबाने की भी कोशिश कर सकता है। खरात सोबत अनेक नेत्यांचे मंत्र्यांचे फोटो आहेत, पण सगळ्या नेत्यांनी खरातचे काळे धंदे आपल्याला माहित नाही असं म्हणत हात वर केले आहेत। पण जर खरात सोबत कोणाचे लागेबांधे आढळले तर नेत्यांची विकेट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी खरातचा एन्काउंटर केला जाण्याची भीती एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे। इसको खत्म भी किया जा सकता है, खरात को अंदर के अंदर ही इनकाउंटर किया जा सकता है, ऐसे ही बोले जा रहा है। आपको क्या लगता है? जो राउत जी बोल रहे, जो संभावना उन्होंने बताई, हो सकता है। बहुत माला मामला है और भी कई चीज़ें से निकलनी है, पता नहीं और क्या निकलने वाला है। ऐसा कई बार हुआ है कि ऐसे जो बड़े दोषी होते हैं या बड़ा कांड जिसमें होता है उसको कहीं ना कहीं कारण दिखा के समाप्त भी करते हैं। पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते असलेले खडसे केवळ राजकीय हेतूमुळे हा आरोप करतायत। खरात प्रकरणात तपास योग्य दिशेनं सुरू आहे, अत्यंत कर्तबगार महिला अधिकारी तपास करतायत असं उत्तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलंय। एकनाथ भाऊंचं स्टेटमेंट कदाचित ही पॉलिटिकल देखील त्या ठिकाणी राहू शकतं। ह्या संदर्भात सरकार गंभीर असल्यामुळे सरकार देखील संवेदनशील, प्रकरण देखील अतिशय संवेदनशील आहे। त्याच्यामुळं ह्या SITच्या प्रमुखपदी देखील एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याची नेमणूक त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे। अतिशय गंभीरतेनं ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी चालू आहे आणि चौकशीच्या अंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। तपासात खरातचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत, पण खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत असलेली नेत्यांची नावं, भेटीचे वेगवेगळे फोटो यामुळे खरात सोबत नेत्यांचे काही व्यवहार सुद्धा झाले आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय। खरात प्रकरणात सरकार कोसळण्याचा दावा भाजप नेत्यांना अतिशयोक्तीपूर्ण वाटत असला तरी सरकार आणि प्रशासनामधले घटक खरातला मदत करत होते का याचं उत्तर महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे। वाल्मिक जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।